सुखाची निशाणी दिली रमाने साधवा भीमाला आनंदाने दिली रमाने। प्रत्येकाचं लक्ष असावं की तुमच्या माझ्या जीवनामध्ये जो उद्धार झालेला आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झालेला आहे आणि याच्या मागे माझ्या रमा मातेचा मोठा त्याग आहे आणि म्हणून या मानवी जीवनात सुखाची निशाणी दिली रमाने साथवा भीमाला आनंदाने दिली रमाने। अरे कोणत्याही समाज कार्याला आम्ही 100-500 रुपये देताना 1000 वेळा विचार करतो कुणाल, पण या समाजासाठी पोटच्या 4 मुलांची कुर्बानी दिली रमाने, पोटच्या 4 मुलांची कुर्बानी दिली रमाने। पोटच्या 4 मुलांची कुर्बानी दिली रमाने। खरं सुख कशात नाही स्वतः कमावलेल्या कमाई सारखं दानास द्यावं अनमोल थोर माता भीमाई सारखं की खरं सुख कशात नाही स्वतः कमावलेल्या कमाई सारखं। अरे दान असं द्यावं अनमोल थोर माता भीमाई सारखं आणि प्रेमामध्ये लोक लैला मजनू हीर राजाची उदाहरणे देतात कुणाल, पण खरं प्रेम करावं माझ्या भीमराव आणि रमाई सारखं, माझ्या भीमराव आणि रमाई सारखं। रमामाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा लाडका राजरत्न आजारी पडतो। 4 मुलं बाबासाहेबांनी आपल्यासाठी कुर्बान केली, एकटाच जगला तो म्हणजे यशवंत। पण ज्यावेळेस राजरत्न आजारी पडतो त्यावेळेस रमामाता बाबासाहेबांना विनवणी करतात की साहेब माझ्या या लेकराला वाचवा साहेब, मी या राजरत्नाशिवाय जगू शकत नाही साहेब, काही करा पण माझ्या राजरत्नाला वाचवा। मी माझी 3 लेकरं या मातीमोल केलेली आहेत पण माझ्या राजरत्नाला वाचवा साहेब। सदर गीतामध्ये रमा मातेची विनवणी ऐकायची आहे। वाचवा हो साहेब राजरत्नाला। चलो
महारकीचा डाग होता. अरे श्रीमंत होती मनाने, आचरणात त्याग होता. अरे तिने सोसल्या यातना आपल्यासाठी हजारो कुणाल. अरे तिने लुगड्याला जे ठिगळ सोडलेलं ना ठिगळ, ते ठिगळ नसून तुमच्या माझ्या फुटलेल्या नशिबाचा भाग होता. तुमच्या माझ्या फुटलेल्या नशिबाचा भाग होता. या ठिकाणी बघा आमचे शैलेंद्र दादा यांच्या डोळ्यात पाणी आहे की रमाईचा त्याग किती मोठा आहे. विचार करा, माझ्या रमा मातेनं बाबासाहेबांना जर संसारामध्ये गुंफलं असतं तर तुमचा माझा उद्धार कोणी केला असता, कोणी केला असता. आणि म्हणून आज आपलं एक लेकरू आजारी पडलं तर आपण मोठमोठ्या हॉस्पिटल्स मध्ये नेतो, पण माझ्या रमा मातेची 4 मुलं माती मोल झाली, त्या माऊलीला काय वाटलं असेल. आणि मग डॉक्टरला लेकरू बाबासाहेबांच्या इंजेक्शनासाठी मेले. डॉक्टरकडे जातात रमा माता. डॉक्टर म्हणतो पहिली उधारी चुकव, मग तुझ्या लेकराला मी इंजेक्शन देतो. मग हा जर पैसा तेव्हा असता तर काय झालं. आणि म्हणून सुचेनाच काही पैसाच नाही, वाचवाऊ साहेब माझ्या राजरत्ना. आशीर्वाद मिळालेला आहे. नियतीने केवळे वाईट केले, रमेश तू गंगाधराला हिरावून नेले. आणि मग दुःख दे टळू दे, खरोखर मिळू दे.
आणि माझ्या वयाच्या मुली बसलेल्या आहेत त्यांच्यासाठी एक खास करून आताचा भॅड आहे रील्स म्हणून म्हणायचं आहे. दादा लक्षात हवं की प्लास्टिक वापरले जाते हिल्स बनवण्यासाठी. हिल्स म्हणजे चप्पल जे आम्ही वापरतो. प्लास्टिक वापरले जाते हिल्स बनवण्यासाठी. लोखंडाची गरज भासते ग्रिल्स बनवण्यासाठी. आज रमाईचे गुण आचरण्यात आणण्याची गरज असताना कुणाल रमाईच्या गाण्याचा वापर करतात. मुली फक्त रील्स बनवण्यासाठी. मुली फक्त रील्स बनवण्यासाठी. रमेश इंदू गंगाधराला हिरावून नेले. नियतीने केवळे वाईट केले. रमेश इंदू गंगाधराला हिरावून नेले. दुःख ते टळू दे खरोखर मिळू दे. यश प्रयत्नाला वाचवाऊ साहेब माझ्या राजरत्नाला. वाचवाऊ साहेब माझ्या आणि मग शेवटचा काळ येतो. राजरत्न शेवटी या सगळ्या तापाने तडफडून मरण पावतो. आणि त्यावेळेस सर्व गावकरी बाबासाहेबांच्या घरी येतात आणि बाबासाहेबांना म्हणतात की साहेब राजरत्नाला न्यायची वेळ आली. बाबासाहेब तडकन खोलीमध्ये निघून जातात. कधीही कुणापुढे न झुकणारा कधी न कुणापुढे रडणारा माणूस या राजरत्नासाठी ओक्साबोक्षी रडू लागतो. का रडू लागतो की ज्या समाजासाठी मी एवढं काही केलंय करतोय पण त्या समाजाने मला काय दिलं आणि मी माझ्या लेकराला कफन सुद्धा घेऊ शकत नाही. या विचाराने तो विद्वानांचा विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रडू लागतात. आणि मग देह चिमुकल्याचा निपचिता पडला. कुणाल बाप आपला ओक्साबोक्षी रडला. रमा मातेला माहित असतं क्या बात आहे. माझ्या काकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. यातच ही रमाई काय आहे त्यांना इथपर्यंत पोहोचलेली आहे. रमा मातेला माहित असतं की माझ्या साहेबाकडे माझ्या राजरत्नाला कफन घेण्यासाठी पैसे नाही. म्हणून रमा माता खोलीमध्ये जातात आणि स्वतःच्या साडीचा पदर फाडतात आणि म्हणतात साहेब हे घ्या आपल्या राजरत्नासाठी कफन. साहेब हे घ्या कफन. देह चिमुकल्याचा निपचिता पडला. कुणाल बाप आपला ओक्साबोक्षी रडला. देह चिमुकल्याचा
या समाजासाठी दुःख साहून कठोर आपले मन केले. पती शिक्षणा हातभार लावण्या गोवऱ्या थापण्याचे नियोजन केले. अरे कुणालाच माझ्या माय मावल्यांच्या अंगावर आल्या 500,000च्या साड्या, पण रमाईचा राजरत्न मरण पावला तेव्हा रमाईने साडीच्या पदराचे कफन केले. साडीच्या पदराचे कफन केले.